सलामीची जोडी तर मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली. चला आमचे बॉलवाल्याचे आबाळ बघा ना. अरे नक्की किती बॉल कडीत तू बॅगेतून काय सांगायचं. खोल चेन घातला हात काढला बॉल. खोल चेन घातला हात काढला बॉल. भयानक सर्व्हिस. अजून यांचं फिल्डिंग लागते तोपर्यंत मित्रांनो तुमच्यापर्यंत क्रिकेटचा दवळा मी पोहोचवतोय जरूर. क्रिकेट खेळ बाय खेळ न्यारी. कुणी हारतो बाय कुणी जातो बाई घरी. कुणी हारतो बाय कुणी जातो बाई घरी. कॅच सुटताना बाय बॉल पडे बोकांडी. कॅच सुटताना बाय बॉल पडे बोकांडी. बॉल पडतो बाय पडतो बोकांडी. अन बॅट्समन बाय मारी कशी पशाडी. बॅट्समन मारी बाय मारी पशाडी. अन गाववाले बाय मोकार भोशाड्या देती. अन गाववाले बाय मोकार भोशाड्या देती. धन्यवाद. सन्मान या ठिकाणी आपण पाहतोय व्यावसायिक क्षेत्रामध्ये त्यांचं नाव आपण चौक विभागामध्ये नक्कीच पाहतो. सचिन शेठ ठोंबरे आपण नक्कीच त्यांना पाहतोय. त्यांच्या समवेत नरेशजी ठोंबरे यांचं देखील स्वागत आहे SDB ट्रॉफी 2024च्या पर्वामध्ये. ओटो कॉम्बॉक्स पहिले षटक पॉवर प्लेचा कोपचा कोपची दुमडा दुमडी टिमका टिमकी धुमसा धुमशी कार्यक्रम चालू. बंड्या यस पहिलाच बॉल बेकार रट्टा. फिल्डर वाकून वाकून आला. यास बेकार फिल्डिंग. किती पण मारा आणि कसा पण मारा आपण काय सांगायचं आहे. फिल्डर मात्र एक नंबर. सासूबाई सासू मांडली असू बॉल धरी घुसू घुसू बेकार फिल्डिंग. एक सिंगल आली गेली आणि सिंगलच्या साहाय्याने संघाचा श्रीगणेश इथे होताना पाहायला मिळालाय. तो म्हणजे टीम असरोटी टीमचा श्रीगणेशा झालाय. पहिले षटक निश्चित आपण पाहतो. पहिले षटक म्हणजे ज्या पद्धतीने आपण पाहतो लग्न जमवताना पाहतो साखरपुडा केला जातो त्या पद्धतीने चाललेली ही धडपड. पहिल्या षटकामध्ये आता येणारा चेंडू कशा प्रकारे राहील. गोलंदाज तयार होईल. बंड्या बॉलर बंड्या आणि बॅट्समन खंड्या तर नाही ना. नरेश का बर बर नरेश आहे स्ट्राईक एंड वरती. ते काय झालाय नको पंच गुदगुल्या व्हायला लागल्या का काय झालंय आणलंय काय सांगायचं आहे. इथे मात्र निश्चित रनवे मध्ये थोडीशी मिस्टेक होताना पाहायला मिळाली. गोलंदाज तयार. ओहो यावर देखील बेकार निबाड ठोसा. तवाच सांगता म्हाताराला जोमात आणि तरुणजेला कोमात. कु 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 चौका ठोक. चांगलं संगीत मित्रांनो ऐकलं. अगदी सन्माननीय सुरेशदादा पाटील ज्यांचं एक गोड संगीत आपल्याला आमच्या डीजे ऑपरेटरच्या माध्यमातून ऐकायला मिळालं. यामध्ये देखील बेकार अट्टा निबा ठोसा. दिखताय जिलेबी और मागताय भजिया. याशी कॅच सोडणं म्हणजे काय सांगू का तुम्हाला. आयटम चिकना पटला रे पण साला मुक्का निघाला. कॅच चांगली होती रे पण भोतरा फाटला. काय सांगायचं आहे नाही. मग एक काम कर ना धर ना माईक तू बोल ना. एकंदरीत निश्चित आपण पाहतोय इथे एक सिंगल आली आहे. 6 धावा धावफलकावरती आहेत. गोलंदाजी ट्रॅक वरती बंड्या तयार होताना पाहायला मिळतोय. स्ट्राईक एंड मध्ये रवीला आपण पाहू शकाल. यावेळेस गोलंदाज तयार झालाय. चौथा चेंडू निबा ठोसा. परत फिल्डर आलाय वाकून वाकून बेकार. खाबा पक्का मीठ गडी भावा नीट. श्याम कार्यक्रम झाला. आपल्या जुने जागेवर भेटणं आणि 2-3 उपटी खाना. इथे फलंदाज बाद.
चे 3 षटकार आणि लगातारचे 3 चौकार यांच्यासाठी या स्पर्धेचे सर्वेसर्वा नक्कीच ग्रुप ग्रामपंचायत वडगावचे माजी उपसरपंच कार्यसम्राट सूरजदादा पाटील यांच्या माध्यमातून 1000 रुपयाचा कॅश प्राइज आलाय O2 कॉम्बॉक्स. राहुल यावेळेस मैदानाच्या आतमध्ये प्लॅटफॉर्म क्रमांक 3 वरती आलेली गाडी राहुल नावाची आहे. बॉलर सांभाळ, तुझा बॉलर चांगला जुना जाणता मजबूत गडी आहे. का जा काय झालं मला वाटलं काय तरी वया जरा शेंग सारखा पण मजबूत आहे. किती पण काय पण होऊ द्या फरक नाही. आणि जेल्या पहा त्यांना तो बघा अजून 14 एकर खून करीतो. पद्या पडला एकट्याने वाडा पडला मोकाट. इथे बंड्या पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क होती तयार. यावेळेस राहुलने इथे फटका हो बेकार तवाचा खोक्यात खोका माचीचा खोका रट्टा मारला. निबार पहा याचा आहे कुठे डोका बेकार षटकार ठोक डीजे. आणि संघाची टोटल धावली काय बरदी एक फलंदाज बाद 12 धाबा. परंतु रट्टा मारलाय यास वाकून मारलाय दाबून मारलाय कुतून मारलाय फिल्डर आलाय तो परत गपचा गप मात्र चाप चूप चांगलं क्षेत्रक्षण. एकंदरीत आपण पाहू शकाल पहिल्या षटकाचा खेळ इथे समाप्त झालाय. संघाची टोटल 1 बाद 13 धाबा. ठोक डीजे. डीजे धन्यवाद डीजे. विवेक षटक क्रमांक वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी दुसरे षटक हाताळण्यासाठी विवेकच्या हातामध्ये चेंडू सोपवला गेलाय. तर स्ट्राईक एंडवरती फलंदाज राहुल. ज्याचा कधी करू नका विचार तो म्हणजे साऊल. इथे फलंदाज खेळतोय राहुल. चला काय समस्या आहे पंच कसा काम आहे यांचा देखा ना. पंचांना येऊन काहीतरी सांगला यास उरफाटे पिसाचा कोंबडा भयानक काम केलाय खर्च 5 मिरच्या 1 बिबुआ करा उतारा घाला शंभाडात. गोलंदाज यार हलक्या दान दाबलाय कुतैलाय फिल्डर मात्र बॉल परत जेलाय तो परत सांगायचा 1 रन कंप्लीट. यस एकच सिंगल इथे कंप्लीट होईल. क्षेत्रक्षण चांगलं तितकीच चांगली गोलंदाजी. आता मात्र धावफलक 14 या धावसंख्येवर जाऊन पोहोचलाय. विवेक आलाय परंतु आता इथे विवेकच्या समोर फलंदाज नरेश आपल्याला पाहायला मिळणार आहे. नरेश आणि विवेक हे समीकरण इथून पुढे मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. षटक क्रमांक या पहिल्या डाबामधील आपण पाहू शकाल दुसरं चालू आहे. पहिल्या बॉलवरती विवेकने 1 सिंगल खर्च केली आहे. येणारा चेंडू प्रति षटकामागे मित्रांनो तुम्हाला 5 मिनिटाचा वेळ आहे हे विसरून चालणार नाही. गोलंदाज या चांगला रट्टा फिल्डर आला यास बेकार. मगचा गडी चॅप्टर आहे ना काय सांगायचं आहे. अशी फिल्डिंग मध्ये 1 नंबर चालेल काय चांगली पळेल भाजीत भाजी कोबीची आणि अशी फिल्डिंग कराय लाईन माराय पोरगी पहा मामाची. सगळ्यात सुरळीत कार्यक्रम. इथे मात्र चांगलं क्षेत्रक्षण 50-50 नंबर डेंजर गडी आहे होई र पाहावं लागेल. ओ बेकार नो बॉल घाण्या बॉल नासका बॉल कुचका बॉल दलिंदर बॉल पनवते बॉल वाटला बॉल दलफद्रे बॉल. याला काय 17-18 फुटाचा बॅट्समन दिसला का काय झाला येरा बरं डोळं कोटात. हे बाप्पो बोलो जुबा केसरी नो प्लस 1 1 हांडा 1 ताट 1 चमचा 1 रन 1 बॉल कन्यादान नाही 10 नंबर वरात दिलं. एकंदरीत आपण पाहतोय 17 धावा धावफलकावरती
सध्याच्या स्थितीला विवेक कडनं चुकी झाली. येणारा चेंडू फ्री हिट. आता फ्री हिटचा फायदा घेतला जाईल का? विवेक तयार, गोलंदाजी मार्कवरती. स्ट्राइक मध्ये नरेश. रट्टा मारला, कुपोषित झाला फिल्डर, मात्र वाकून वाकून आलाय. याच भयानक फिल्डिंग, लय चिकट कार्यक्रम. आणि इथे मात्र निश्चित आपण पाहू शकाल एक सिंगल आली. गेल्या संघाची टोटल धावफलकावरती 18 धावा. एक गडी जो मात्र गमावला बॅटिंग करत असणारी टीम अर्थात असरोटी टीम न. आणि धावफलकावरती दुसरे षटक चालू आहे. 18 धावा. विवेक पुन्हा एकदा तयार. काय सांगायचं आहे. मोकार आरकोट. एक धाव इथे कंप्लीट झाली. दुसरीचा प्रयत्न बस. फिल्डर फिल्डिंग करी, फिल्डर फिल्डिंग करी, फिल्डिंग बेडूक चापी. आणि कॅप्टन त्याच्यावरी, कॅप्टन त्याच्यावरी, त्याच्यावर ताव काढी. शियम कार्यक्रम. लेग बाईज का? बर, काय नाही बाबा, जाऊ दे. ढोपणा बे काय पण अंग दुखवा, काही करा, पण रन येऊ द्या. लेग बायची इथे धावफलकावरती धाव आपण पाहू शकाल. आता जाऊन पोहोचल्या त्यामध्ये 20 धावा. इथे पुन्हा एकदा गोलंदाज तयार झालाय विवेक. पुन्हा एकदा 50कडे अपील, मात्र यावेळेस मात्र बेकार. काय सांगायचं आहे. रडून रडून डोळे लाल झाले मुलीचे, कवन कतील सारे दुःख त्या माऊलीचे. शेम कार्यक्रम. चला उपाशी पोटी आमटी. इज द रिव्हर्स फलंदाज बाट ठोक डीजे. किरण डोंगरे यावेळेस मैदानाच्या आतमध्ये दाखल. आपण पाहू शकाल 4थ्या क्रमांकावरती हा खेळाडू दाखल झालाय. तर गोलंदाजी मार्कवरती आपण पाहू शकाल गोलंदाज विवेक तयार. शेवटचा बॉल या षटकामध्ये शिल्लक आहे. इथे मात्र फटका चांगला आहे. शतकचे बॉल खाली, यावेळेस बेकार. नो हॉलिंग नो डोलिंग. बॅटबॉल मात्र जागेत. पंग 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 पंग. फलंदाज बाद. थंडी पडत चालली तसं आमचा डीजे वाला आता गरम होत चालला. लय भयानक त्याचा आहे कार्यक्रम. रिव्हर्स गेअर पडला मला वाटत त्याचा आहे. नवीन फलंदाज पवन मैदानाच्या आतमध्ये दाखल. तर गोलंदाजी ट्रॅक वरती तिसरे षटक हाताळण्यासाठी संजय आला गेलाय. तुमचा कितवा पडलाय? तिसरा का? बर, ठीक आहे. इथे आपण पाहू शकाल संजय आलाय गोलंदाजी ट्रॅक वरती. षटक क्रमांक 3 हाताळण्यासाठी स्ट्राइक इन वरती नरेशला आपण पाहू शकाल. इथे चांगली गोलंदाजी करावी लागेल, चांगले बॅटिंग देखील दाखवावी लागेल. धावफलकावरती 20 धावा. आतापर्यंत 2 षटकामध्ये 10.00 ची धावगती आपण पाहिली आहे. 3 गड्याच्या मोबदल्यात अजूनही 2 षटकांचा खेळ जो शिल्लक आहे. चला वेळ विलंब करू नका. गोलंदाज तयार. यावेळेस चांगला फटका क्षेत्ररक्षक आला. हो बेकार. हा जे चानस, जे आता जे चानस. काय सांगायचं आहे. नको झाले तर
इथे एक सिंगल आली गेली. 21 धावा धावफलकावरती. मला वाटतं पवन आहे यावेळेस स्ट्रायक वरती आपण पाहू शकाल खेळपट्टीवरती. मैदानाच्या आतमध्ये एक मोठी रजनी आणि मोठी स्पर्धा अशी तुम्ही आम्ही मित्रांनो अनुभवत आहोत. खऱ्या अर्थाने निश्चित आपण पाहतोय मागच्या वर्षी देखील मला या स्पर्धेमध्ये बोलण्याची संधी मिळाली होती. सर्व खेळाडूंचं आयोजकांचं कौतुक करावं लागेल आणि त्याच प्रेमापोटी पुन्हा एकदा मला या नाईटच्या रजनीमध्ये संधी मिळाली. नरेश ठोंबरे याने जर षटकार ठोकला तर सचिन ठोंबरे ज्यांच्या माध्यमातून 500 रुपयांचा कॅश प्राइज. हॅट्रिक जर मारली तर संतोष गडगे वडगाव चकडेवाला ज्यांच्या माध्यमातून 1000 रुपयांचा कॅश प्राइज. यस आणि इथे मात्र हा चेंडू डॉट आला गेलाय. निर्धाव चेंडू पाहायला मिळेल का इथे काय घडणार. कॅश प्राइज तर लावला गेलाय. एका षटकारासाठी 500 रुपये, हॅट्रिक साठी 1000 रुपये. आता इथे कोण मिळवणार. इथे मात्र निश्चित त्याच पंचाकडे खोटी अपील म्हणजे काय माहिती आहे का. हातात नाही चोळी आणि गावभर आरोळी सखुबाई जिली आणि तुकुबाईला आजार झाला. सेम कार्यक्रम. इथे मात्र पंच सांगतील धावफलक मात्र लेग बायच्या स्वरूपात एक सिंगल येईल. 23 धावा धावफलकावरती. आता विजयासाठी आपण पाहू सॉरी या षटकामध्ये अजूनही 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. आणि विचार जर केला तर धावफलकावरती आपण पाहतो सध्याच्या स्थितीला 3 गड्याच्या मोबाईलला 23 धावा ज्या पाहतोय. तिसरं षटक चालू आहे. संजय यावेळेस फटका इथे चांगला आहे. क्षेत्ररक्षक बेकार. काय 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 जंगली रमी प्याऊ ना महाराज. काय इलाज आहे आता. नको झाले तर सखुबाई जेली आणि तुकाबाईला आजार झाला. शांताराम खवळा आणि तुकाराम निजला ना. श्याम कार्यक्रम झेल पकडला. परंतु इथे मात्र बाउंड्री लाईनच्या जवळ. परंतु मित्रांनो त्या खेळाडूसाठी एकदा टाळ्या व्हायला काही हरकत नाही. त्याने खेळाडू वृत्ती दाखवले. बेकार. याचा बोतळा फाटला. भयानक काम. घरची माणसं लग्नाला तयार झाली पण पोरीवाल्याने रात्रीच दुसऱ्याला देऊन टाकली. नवर जेला ना पार मंडोळ्या बांधून आला रडून. झेल ड्रॉप. आता मात्र धावफलक आपण पाहू शकाल. 3 गडी बाद 31 धावा. बद्दल आले गेलेत. आतापर्यंत धावफलकावरती 4 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. बस काय सांगायचं आहे. 2 बॉल तर खालं म्हणून सांगतो. पोरा सोरा उभा वारा मोठे घरचा पोकळू वासा वारा शिरा बसा बसा ढार ढूस डॉट बॉल. आता पाहावं लागेल. 3 चेंडूचा खेळ शिल्लक आहे अजूनही या डावामधील. गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्कवरती
अंकित अंकित कशा प्रकारे 3 चेंडू हाताळणार. स्ट्राईक मध्ये पवन 3 चेंडू चांगले हाताळणार. गोलंदाज तयार. इथे पाहावं लागेल काय सांगायचं आहे. भेटली जना पण लायला चुना. काय चालल चालल काय सांगायचं आहे. आऊट झाला तरी योगडी सांगतो चालल. षटकार मारला तरी चांगलं पळल. भयानक काम. हो इंजन मात्र थंडीत गरम झालाय. ठोकडी दे. अशा हव्या तशा धाबा धावफलकावरती येत नाही. शेवटचा बॉल धाबामध्ये शिल्लक आहे. गोलंदाज यार आसना मटा गडी पण काय सांगायचा. निकाल पंक्चर झालेला गडी. फूस फूस ढूस ढूस 2 चेंडू गेल्या गेल्या इथे खाले गेलेत. पहिला डाव इथे समाप्त झालाय. पहिल्या डावामध्ये धावा बनवल्या गेल्या धावफलकावरती. असरोटी क्रिकेट संघाने 32 धावा आणि विजयासाठी कराडे क्रिकेट संघाला बनवायचे आहेत 24 चेंडू मध्ये 33 धावा. आणि या 33 धावा कशा बनवल्या जातील कशा रोखल्या जातील याचं धावतं समालोचन करण्यासाठी मायक्रोफोन वरती इन्व्हाइट करूया. रोशनजी सपकाळ सर मी थांबतो. तुम्ही मात्र थांबू नका. आतापर्यंत जर पाहिला डाळीत भाजी टाकली. भाजीत कांजी टाकलाय. कांज्यात पाणी टाकलंय. आता तुम्ही वरण टाका. थँक्यू. मी थांबतोय. तोपर्यंत संधी देऊया डीजे ऑपरेटरला. थँक्यू थँक्यू. आज नक्कीच चांगली पाहायला मिळेल. परंतु आपण बोलूया स्वागत समारंभाकडे. या ठिकाणी राकेशजी गोडिवले यांना विनंती आपण आपला शुभ सन्मान या ठिकाणी नक्कीच करण्यात येईल. हे स्वागत करण्यासाठी मी गजानन पाटील यांना विनंती करतो. राकेशजी गोडिवले यांचा या ठिकाणी शुभ सन्मान करायचा आहे. तुलसीराम पाटील आपण देखील यायचं आहे या ठिकाणी प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये. तदनंतर आमचे सत्कार मूर्ती असतील विकासजी रायकर यांना देखील विनंती आहे आपण स्वागताचा स्वीकार या ठिकाणी नक्कीच करायचा आहे. राकेशजी गोडिवले साहेबांचा या ठिकाणी शुभ सन्मान नक्कीच पार पडतोय. ट्वेंटी 24 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून नक्कीच ऑन स्क्रीन वरती आपण पाहू शकता. शुभ सन्मान अगदी प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये SDB ट्रॉफीच्या दरम्यान नक्कीच या ठिकाणी पार पडला जातोय. आलेल्या सर्व मान्यवरांचा यथोचित सन्मान नक्कीच या ठिकाणी पार पडतोय. नक्कीच नेक्स्ट मॅच धारणी आणि त्यांच्या विपक्षात असतील चावणे. दोन्ही टीमच्या कॅप्टन्सना विनंती आहे की आपण टॉस साठी या. धारणी आणि चावणे टीमच्या कॅप्टनला विनंती आपण टॉस साठी या.
नक्कीच सन्माननीय नंदकुमारजी जगताप यांना देखील विनंती आहे आपण देखील स्वागताचा स्वीकार या ठिकाणी करायचा आहे. आपण देखील या अगदी प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये. नंदकुमार जगताप साहेब आपणास विनंती आहे. नक्कीच नेक्स्ट मॅच 3 ओव्हरच्या असतील. चावणे आणि CHB धारणी सेकंड राऊंड 3 षटकांचा असेल याची आपण नोंद घ्यायची आहे. दोन्ही टीमच्या कॅप्टन्सना विनंती आपण टॉस साठी या. नक्कीच नंदकुमार जगताप साहेबांचा या ठिकाणी शुभ सन्मान नक्कीच पार पडेल. चांगली स्पर्धा आहे. SDB ट्रॉफी 9961 2024 आहे दिमागदार पर्व आणि त्याच्यामध्ये खरं तर आलेल्या सर्व मान्यवरांचा यथोचित मान सन्मान नक्कीच केला जात है. O2 कॉम्बॉक्स. थैंक यू सभी दर्शकों को फिर एक बार मेरा प्यार भरा नमस्कार दोस्तों. आप और हम यहाँ पे SDP ट्रॉफी, हालांकि जहाँ तक बात की जाए सुरेश दादा दीनानाथ पाटिल ट्रॉफी 2024 में, जहाँ पर मुकाबला प्रतीक 11 कराड़े और दूसरी तरफ जय मल्हार असरोटी के बीच में 2 रनों की पेनल्टी है, इसलिए 31 रन बनाने पड़ेंगे बल्लेबाजी करते हुए प्रतीक 11 कराड़े टीम को. आरंभिक 2 बल्लेबाज मैदान के अंदर दाखिल हो चुके हैं. बचे कुछ जो दर्शक है, हालांकि इस अचानक के मैदान के ऊपर दर्शकों की कमी कभी नहीं महसूस होती. यही खासियत है इस मैदान की. तमाम दर्शक सुबह तक इस मुकाबले को एंजॉय करेंगे, इसमें कोई दो राय नहीं. अभी सुना आपने योगेश वाघ, बहुत नक्कीच या ठिकाणी अजय पाटील चावंडोली यांच्या माध्यमातून कराडीच्या सर्व फलंदाजांसाठी सुवर्ण संधी आहे. पर षटकारासाठी 200 रुपयाचा कॅश प्राइज असेल. अजय पाटील चावंडोली यांच्याकडून जे कराडीचे बॅट्समन आहेत त्यांच्यासाठी. O2 कॉम्बॉक्स. अभी सुना आपने योगेश वाघ को, उसके बाद शायद आपका दिल नहीं कर रहा होगा दूसरे कमेंटेटर को सुनने का. बहुत कॉमेडी करता है क्रिकेट में. लेकिन चलो दोस्तों, यहाँ पे हम देखेंगे ओ द विकेट और अलोंग द कार्पेट फंबल हुए गेंद जाएगी सीधी बाउंड्री लाइन को क्रॉस करती हुई. पहली गेंद के ऊपर दन 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 करता हुआ नंबर आए 4. मॅच CSB धारणी आणि त्यांच्या विरोधात चावणे. दोन्ही टीमच्या कॅप्टन्सला विनंती आपण टॉस साठी या. आउटसाइड ऑफ सम हमने गेंद को देखा, जबरदस्त गेंद प्रतीक शिर्के. और दूसरी तरफ हम देखेंगे बल्लेबाज बंड्या. प्रतीक 11 कराटे टीम डॉट गेंद यहां से निकलती हुई. हालांकि देखा जाए तो 2 रनों की पेनल्टी लेकर खेल रहा है इस वक्त बल्लेबाजी करने वाली टीम, तो शायद गेंदबाजी करने वाली टीम, तो शायद ये प्लस पॉइंट रहेगा. अगर उसी 2 रन से पीछे जाना पड़ता है तो बहुत दिल को छुएगी मुकाबला. आउटसाइड ऑफ सम, कमाल की गेंदबाजी, कमाल की गेंदबाजी. गेंदबाज यहाँ पे देखेंगे तुषार को हम. तुषार जय मल्हार असरोटी टीम का ये खिलाड़ी. क्या जबरदस्त माहौल, दूधिया रोशनाई से नहलाता हुआ ये मुकाबला SDP ट्रॉफी. बहुत बढ़िया मुकाबला ऑर्गेनाइज बाय सुरेश दादा पाटिल और अविनाश दादा पाटिल, सौभाग्यवती पद्मादाई सुरेश पाटिल. इनके जन्मदिन के अवसर पर इस मुकाबले का आगाज किया गया है. हल्के हाथों से स्टेयर किया था. ऑन साइड में वहां पे प्रोटेक्शन है जब तक कि थ्रो करे. सिंगल रन बना दिए दोनों बल्लेबाजों ने और इस 1 रन के साथ टीम के टोटल में हुआ इजाफा. 5 रन ऑन बोर्ड. फर्स्ट ओवर इन प्रोग्रेस. 31 रनों का पीछा करना है. टारगेट छोटा है, फिर भी देखा जाएगा कि किस हद तक रोकने में कामयाबी मिलती है गेंदबाजी करने वाली टीम को. जय मल्हार असरोटी, पूरी तरह से पीला मैदान हो चुका है. जय मल्हार नाम से ही पीले रंग यहाँ पे साफ तौर पर दिखाई देता है. एक तरफ ब्लैक एंड व्हाइट कॉम्बिनेशन में हम देखेंगे प्रतीक 11 कराडे टीम को. वो द विकेट. तुषार तैयार. और क्या गेंद थी. सिंगल रन यहां पे चुरा लिया दोनों बल्लेबाजों ने. 22 के रूप में सिंगल रन हमने देखी. ऑफिशियल अंपायर, दोनों अंपायर काफी मंजे हुए, काफी तजुर्बा अंपायरों के पास. अभी तक उन्होंने न्यायाधीशता का काम किया. बहुत जिम्मेदारी रहती है दोस्तों अंपायर के ऊपर. हम कमेंटेटर अगर कोई भी गलती करे तो 1-2 बार नहीं 5 बार भी सॉरी कह सकते हैं, लेकिन अंपायर नो सॉरी, नो एक्सक्यूज. 1 शॉट एंड शॉट कंप्लीट करना होता है, रिटैक नहीं होता उनको. बहुत जिम्मेदारी निभाते हुए अंपायर.
इस गेंद के साथ छेड़खानी करना चाहते थे, फिर एक बार अवैध बॉडी इस गेंद को शरीर से दूर फेंका था। एक एक्स्ट्रा की रन मिलेगी, टोटल में हुआ इजाफा, रन संख्या बन चुकी है 7। टीम चावने टीम के कप्तान से दरख्वास्त करना चाहूंगा कि टॉस के लिए आइएगा प्लीज। धारने टीम के कप्तान यहां पे आ चुके हैं क्योंकि बाय मिली है वेदांत 11 कोन टीम को। कमाल कमाल, लेकिन खराब गेंदबाजी, आउटसाइड डॉप्सम गेंदबाजी करते हुए फिर एक बार खराब गेंद फेंकी है तुषार द्वारा। टोटल की बात करें तो वहीं पे रुका हुआ, 8 रन बन चुके हैं, 31 रनों का पीछा करना है। एक तरफ है यहाँ पे प्रतीक 11 कराड़ी टीम, तो दूसरी तरफ जय मल्लार असरोटी के बीच में क्रिकेट की है डिशुम डिशुम मैदान के अंदर तमाम दर्शकों को यहाँ पे देखने को मिलेगी। ओवर द विकेट, यार इस नेक्स्ट वन ब्लाइंड शॉट, बिल्कुल ब्लाइंड शॉट, फुटवर्क का इस्तेमाल नहीं किया, आड़े बैट से खेलना चाहते थे और गेंद गई सीधे विकेट कीपर के हाथों में। यह पहली ओवर की हुई समाप्ति, टोटल बने 8 रन 31 रनों का पीछा करते हुए। यस डीजे टीमच्या कॅप्टन्सला विनंती, आपण टॉस साठी या CHB धारणी आणि त्यांच्या विरोधात न्यू स्टार चावणे अशी सेकंड राऊंडची पहिली मॅच नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल। चांगली लढत असेल, परंतु दोन्ही कॅप्टन्सला विनंती आपण त्वरित या टॉस साठी। आणि हे टॉस करण्यासाठी मी असरोटी गावाचे उद्योजक सचिनजी ठोंबरे यांना विनंती करतो, आपण टॉस करण्यासाठी प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये या। 18 गेंदों में 23 रनों की जरूरत है। एक आध दूसरा बड़ा हिट इस मुकाबले में वापस लेके आ सकती है बल्लेबाजी करने वाली प्रतीक 11 कराड़ी टीम को। नेक्स्ट बॉलर का इस्तेमाल किया जाएगा किरण गेंदबाजी करेंगे। जय मल्लार असरोटी टीम के ये दूसरी नंबर के गेंदबाज। सामने बल्लेबाज इस वक्त आरंभिक दोनों बल्लेबाज मैदान के अंदर साबुत एक अच्छी साझेदारी बिल्डअप करते हुए नजर आएंगे। बंड्या इस वक्त ऑन स्ट्राइक। 18 गेंदों के ऊपर अब जीतने के लिए 23 रनों की जरूरत। दूर वाली छोर से गेंदबाज तैयार, हल्के हाथों से डिफेंस करने की कोशिश अलोंग द कार्पेट। इस गेंद को फील्ड किया 30 यार्ड दायरे के अंदर। जब तक कि थ्रो करे 1 रन बनाने का पर्याप्त समय दोनों बल्लेबाजों के पास। 17 गेंदे 22 रनों की जरूरत है। जबरदस्त मुकाबला। नक्कीच रोशन सर, तुम्हाला या ठिकाणी थांबवतो। टॉस केला जातोय, असरोटी गावाचे उद्योजक आपण पाहतो सचिन शेठ ठोंबरे यांच्या शुभ हस्ते नक्कीच या ठिकाणी टॉस केला जातोय। स्क्रीन पर आप देखेंगे हमारे मेहमानों के हाथों 2 टीमों के बीच में टॉस किया जा रहा है और मुकाबला भी मैदान के अंदर जारी है। टॉस का बॉस CHB धारणी टीमने टॉस जिंकला। नेक्स्ट मॅचचा सेकंड राऊंडची पहिली लढत असेल, तत्पूर्वी आपण बोलूया कॉम बॉक्स मध्ये। बहुत जोर जोर से आवाज यहाँ पे आ रही है और चाहते हैं मुकाबला नहीं छोड़ना चाहती, दोनों टीमें डट कर खेलना चाहती है। कमर कस ली है यहाँ पे गेंदबाजों ने, कमर कस ली है बल्लेबाजों ने। अब देखना होगा कौन जाएगा मुकाबले के बाहर। दूध का दूध पानी का पानी हो जाएगा। एक को जाना पड़ेगा बाहर इस प्रतियोगिता के और एक को रहना पड़ेगा अंदर। अंदर बाहर का खेल देखना होगा किसमें कितना है दम, कौन है पानी गम। एक को तो बाहर जरूर जाना पड़ेगा क्योंकि एक पटरी पर 2 ट्रेन, एक मैदान में 2 तलवार और एक जंगल में 2 शेर नहीं रह सकते। एक को बाहर जाना पड़ेगा। ये देखिएगा अंदरूनी किनारा लगातार शॉर्ट फाइन लेके रीजन में वहां पे प्रोटेक्शन है। जब तक कि थ्रो करे 1 रन बनाने का पर्याप्त समय दोनों बल्लेबाजों के पास और इस 1 रन के साथ बढ़ता हुआ टोटल 11 रन 1-1। कमाल, यहाँ पे तमाम दर्शक क्रिकेट का आनंद लेते हुए नजर आएंगे। हमारे दोस्त भी यहाँ पे क्रिकेट का आनंद लेते हुए नजर आ रहे हैं। बहुत सारे दोस्त लोग, बहुत सारे चाहने वाले आज क्रिकेट का क्रिकेट को बहुत एंजॉय कर रहे हैं। वो बढ़िया स्ट्रोक हवा में खेल दिया। इस बार खिलाड़ी गेंद तक पहुंचने की कोशिश जरूर करेंगे। दूसरी रन 2 का हो सकता है, बाल बाल बचे। डायरेक्ट हिट होता तो शायद मामला कुछ और देखने को मिलता था। एक दूसरे के ऊपर चिल्लाते हुए गेंदबाजी करने वाली जय मल्लार असरोटी टीम। क्रिकेट का दस्तूर है दोस्तों, अच्छा खेलो तालियां बजेगी, खराब खेलो गालियां मिलेगी।
आपका अच्छा परफॉर्मेंस आपको सर के ऊपर उठा लिया जाएगा और आप एक आध दूसरा खराब परफॉर्मेंस करोगे तो रात भर सुननी पड़ती है। इसी का नाम क्रिकेट होता है। दूर वाली छोर से गेंदबाज तैयार, अलोन कापेट इस गेंद को खेल दिया, वहां पे प्रोटेक्शन है, एक रन बनेगी, दूसरी की कोशिश और इसी के साथ 2 रन कंप्लीट। अभिषेक पाटिल, हमारे एडवोकेट अभिषेक पाटिल भी आज हमारे साथ जुड़े। काफी जबरदस्त आवाज उनकी कल की रात में हमने सुनी थी। महागुरु हमारे संतोषी चौधरी साहब, उनका भी हम शुक्रिया अदा करना चाहेंगे। काफी बढ़िया यहाँ पे स्टेज संभाला है अभी तक उन्होंने और लगातार हर चौथी रात में उनकी आवाज आप तक पहुंचेगी। ओवर द विकेट, सामने आकर खेला, स्टेट डाउन द ग्राउंड, सो ब्यूटीफुल, सो एलिगेंट, जस्ट लुकिंग लाइक अ वाव सिक्स। निलेशजी म्हात्रे साई पॅलेस हॉटेलचे ओनर आहेत। निलेशजी म्हात्रे साहेबांना देखील विनंती असेल आपण या मुख्य व्यासपीठावरती आपलं देखील स्वागत आहे एसडीबी ट्रॉफी 2024च्या पर्वामध्ये। धन्यवाद। 2 षटकाच्या समाप्तीनंतर टीमची टोटल जर आपण पाहिली तर धावफलकावर धावा आहे त्या मात्र 21 धावा। आता उर्वरित 12 बॉल आणि 10 धावांची गरज आहे। प्रचंड मेहनत करावी लागेल, स्वप्नातली इनिंग अटवावी लागेल, कारण 12 बॉलमध्ये 10 धावा रोखणं एवढं सोपं काम नसणार आहे, परंतु ते अवघडही नसणार आहे असं म्हटलं जातं। जर आपल्या डोळ्यासमोर एखादं स्वप्न असतील, एम असेल, टार्गेट असेल आणि विजयाचे स्वप्न उराशी बाळगून आपण मैदानामध्ये उतरत असाल तर कोणतीही गोष्ट अशक्य नसते। एव्हरीथिंग इज पॉसिबल व्हेन यू आर बिझी, बट एव्हरीथिंग इज नॉट पॉसिबल व्हेन यू आर लेजी। आप कुछ करना चाहोगे, कुछ ख्वाब रखोगे दिल में, वो जुनून, वो आग, जीत की उम्मीद रखोगे तो कुछ भी पॉसिबल है। प्रचंड प्रमाणात क्रिकेट आणि क्रिकेट पाहायला मिळतं सगळीकडे सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला मिळेल। अचानकच्या मैदानावर एसडीपी ट्रॉफी रंगतीये आणि त्या ट्रॉफीमध्ये 12 बॉल आणि 10 धावांची गरज आहे। बॅटिंग करत असलेला प्रतीक 11 कराडे संघ, एका संघाला मात्र मायूस व्हावं लागेल, एका संघाला नाराज व्हावं लागेल। हलक्या हाताने खेळून काढलं या बॉलला, एक संघ मात्र अगदी जड पावलानं मैदान सोडणार। आणि क्रिकेट याचंच नाव आहे मित्रांनो। कोण म्हणतं की मुलं फक्त प्रेमामध्ये धोका खाल्ल्यानंतर रडतात? नाही, खोटं आहे। मुलं तेव्हाही रडतात जेव्हा त्यांचा संघ हारतो, मुलं तेव्हाही रडतात जेव्हा 1 बॉल 1 धावेची गरज असताना सीमारेषेलगत झेल पकडला जातो, मुलं तेव्हाही रडतात जेव्हा 1 बॉल 1 धावेची गरज असताना बॉल निर्धाव निघतो, मुलं तेव्हा रडतात जेव्हा त्यांचा संघ हारतो, मुलं तेव्हाही रडतात जेव्हा त्यांचा गाव हारतो, आणि जेव्हा त्यांचा गाव हारतो त्यावेळेस त्यांच्या मनाला होणाऱ्या प्रचंड वेदनांची आपण कल्पनाही करू शकत नाही। यावेळेला आपण पाहिलं अलॉंग द कापेट, रनआउटचा चान्स, डायरेक्ट हिट, आणि इथून मात्र माघारी परतावं लागेल। आणखीन एक विकेट डाऊन। दहा बॉल 8 धावांची गरज आहे जिंकण्यासाठी। माझ्याबरोबर आमचे अंकित मालुसरे, त्यानंतर आमचे ॲडव्होकेट अभिषेक पाटील असतील, योगेश वाघ, हा आवाज आपण आज इथे ऐकणार आहेत। आडव्या बॅटने या बॉलला खेळलाय, प्रोटेक्शन आहे तिथे, जोपर्यंत फेकी करणार, दुसरी धाव, फंबल झाला आणि 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत। आणि या 2 धावांच्या माध्यमातून आपण टीमची टोटलचा जर विचार केलात तर धावफलकावर धावा आहेत त्या मात्र 25 धावा। आता उर्वरित 9 बॉल आणि जिंकण्यासाठी 6 धावांची गरज आहे। 9 बॉल 6 धावा। ओ द विकेट, यावेळेला सरळ बॅटनं उडवलाय, ब्लॅक स्क्रीनच्या अगदी समोर, स्ट्रेट डाऊन द ग्राउंड, ब्लास्टिंग 6। वाव।
जे पॅकर्स आहेत त्यांनी ऑर्गनायझर यांच्याशी कनेक्ट व्हायचं आहे. टीम असरोटी संघाचे जे पॅकर्स आहेत त्यांनी मात्र आयोजकांशी कॉन्टॅक्ट करायचा आहे. हा लगेच मॅच ऑन करायची आहे, त्यामुळे ग्राउंड खाली करायचं आहे. आपण पाहू शकाल सामना जिंकलाय मात्र बॅटिंग करणारा संघ अर्थातच प्रतिंग 11 कराडे संघानं. आणि या स्पर्धेमध्ये प्लेयर ऑफ द मॅच ही ट्रॉफी जाईल ऑफकोर्स